हाय फ्रेंड्स, स्वागत आहे वैशाली किचन मराठीमध्ये। आज आपण कैरीचं पन्हे कशी बनवायचे ते बघून घेऊया। बाहेर खूपच ऊन आहे, त्यासाठी इथे मी थंडगार कैरीचं पन्हे कशी बनवायचे ते दाखवते आणि प्यायला पण एकदम जबरदस्त लागतोय। तुम्ही नक्की एकदा करून पहा, तुम्हाला पण खूपच आवडेल। चला तर मग आजची रेसिपी आपण सुरू करूया। कैरीचं पन्हे बनवायसाठी इथे मी 3 कैरी वापरले आहेत। इथे मी हा कैरी स्वच्छ धुवून घेतले आहेत। धुतल्यामुळे त्याचा चीक निघून जाते, त्यामुळे धुवायचं खूपच गरजेचं आहे। आता धुतल्यानंतर शिजून घ्यायचे आपल्याला हा कैरी। इथे मी कुकरच्या भांड्यामध्ये शिजवायला टाकतोय। यामध्ये पाणी टाकून घेऊया, किती लागतं तेवढं शिजवायच्यासाठी। शक्यतो आपल्याला कैरी जाडसर कैरी वापरायचे हा पन्हे बनवायच्यासाठी। जाडसर आणि मोठा आकाराचा कैरी वापरायचे, त्याच्याने खूप छानपैकी ज्यूस लागतो पिताना। एकदा छोटा आकाराचा कैरी वापरले तर तुम्हाला कैरीचा ज्यूस थोडा कडू लागतोय, त्यामुळे मोठा आकाराचा कैरी वापरा। आता झाकण लावून 2 शिट्ट्या आपण काढून घेऊया। 2 शिट्ट्या झाल्या आहेत, तुम्ही इथे बघू शकता छानपैकी कैरी शिजले आहेत। आता ह्यामधून पल्प काढून घ्यायचे आपल्याला। हाताने हा कैरी छानपैकी अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचे, त्याच्याने लवकर पटकन पल्प निघतोय। छानपैकी प्रेस करून घेतले आहेत। आता पल्प रेडी आहेत यामध्ये। आता आपण त्याचं वरचं देठ काढून घेऊया। एक भांड्यामध्ये हा पल्प काढून घेऊया। हाताने अशा प्रकारे प्रेस करून पल्प काढून घेतले तर खूप इझी आणि लवकर पटकन बाहेर येते। तुम्ही इथे बघू शकता। तिन्ही कैरीचा असंच आपण पल्प काढून घ्यायचे। तुम्ही पाहिजे तर अशा प्रकारे हाताने पण पल्प काढू शकता। त्याच्या आधी आपल्याला छानपैकी हात स्वच्छ धुवून घ्यायचे, त्यानंतरच हा पल्प काढायला तुम्ही सुरुवात करायची आहे। अशा प्रकारे पल्प काढून घेतले आहेत, तुम्ही इथे बघू शकता। आता छानपैकी हाताने मॅश करून घ्यायचे। हा कैरीच्या पल्पमध्ये गाठ नाही असायला पाहिजे, अशा प्रकारे हाताने मिक्स करून घ्यायचे किंवा मॅश करून घ्यायचे। आता मॅश करून घेतले आहे, तुम्ही इथे बघू शकता। साधारण माझ्याकडे कैरीचं पल्प 1 कप आहे, त्यामध्ये 1 कप गूळ टाकून घ्यायचे। 1 कप पल्पला 1 कप गूळ टाकून घ्यायचे। आता गूळ टाकून घेतल्यानंतर यामध्ये 1 छोटा चम्मच वेलची पावडर टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित पोटॅटो मॅशरने मॅश करून घ्यायचे किंवा हाताने पण करू शकता। छानपैकी गूळ मेल्ट व्हायला पाहिजे तोपर्यंत असंच मॅश करून घ्यायचे। तुम्ही गूळ आणि पल्प एकत्र करून मिक्सरच्या भांड्यामध्ये पण ग्राइंड करू शकता, पण अशा प्रकारे हाताने किंवा पोटॅटो मॅशरने केले तर ज्यूस पिताना आपल्याला खूप छानपैकी लागतोय। त्याच्यामध्ये पल्प असताना ते एखादा खडा असले तर ते तोंडामध्ये आले तर खूप छानपैकी चव लागतोय, त्यामुळे शक्यतो मी अशा प्रकारे हातानेच किंवा पोटॅटो मॅशरनेच मिक्स करून घेते। कैरीचं पन्हे कशी बनवायचे ते बघून घेऊया। इथे मी 2 ग्लास घेतले आहेत पन्हे बनवायच्यासाठी। यामध्ये 3 ते 4 चम्मच हा मिक्स करून घेतलेले आहेत ना ते पन्हे, ते टाकून घ्यायचे। तुम्हाला किती हवे तेवढं तुम्ही वापरू शकता। इथे मी 3 ते 4 चम्मच वापरले आहेत। दुसरा ग्लासमध्ये पण तेवढंच वापरायचं आहे। आता यामध्ये थंडगार पाणी टाकून घ्यायचे। अजूनही तुम्हाला थंडगार पाहिजे असले तर तुम्ही यामध्ये छोटा आईस क्यूब पण वापरू शकतात, खूप छानपैकी लागतोय। तुम्ही नक्की एकदा हा उन्हाळ्यामध्ये करून पहा, तुम्हाला पण खूपच आवडेल। आता पाणी टाकून घेतल्यानंतर थंडगार व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता आपला कैरीचं पन्हे रेडी आहेत। उन्हाळ्यामध्ये प्यायच्यासाठी खूपच जबरदस्त लागतोय। तुम्ही नक्की एकदा करून पहा, तुम्हाला पण खूपच आवडेल।
रेसिपी आवडले असले तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला बेल बटन असते, ते पण दाबायचं विसरू नका. परत भेटूया एक असंच छान छान रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.